नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहिणी सिरसट. तर स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये. तर तुम्हाला हजारो प्रश्न पडलेत मी फक्त एक ब्लॉगिंग केली तर. आणि मी सुरूची ब्लॉगिंग केलेली होती ते म्हणजे माझ्या सुरुवातीपासून जे मी यूट्यूबवर जे काही काम केलेलं ती जर्नी मी तुमच्याशी शेअर केलेली होती. तर खूप जणांचं असं म्हणणं आहे की चॅनल मॉनिटाईज कसा करायचं ते तरी आम्हाला सांगा. नेमकं कसं होतं मॉनिटाईज, त्याचा ईमेल येतो का, काय होतं, हे सगळ्यांचं प्रश्न आहेत. तर मॉनिटायझेशन कसं करायचं हे मी सुरूलाच सांगते की 1000 सबस्क्राईब, 4000 वॉच टाईम आणि हे कंप्लीट केल्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तुम्हाला तुमचं एक असं मत झालं की नेमकं कळतं कसं की चॅनल आपला मॉनिटाईज झाला आहे, नेमकं समजतं कसं, असं हे तुमचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तेच मी आता तुम्हाला हे सांगणार आहे. तर चॅनल मॉनिटाईज कसा होतो, 1000 सबस्क्राईब, 4000 वॉच टाईम आणि हाफ चॅनल मॉनिटाईजला पण मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं आहे. सुपर चॅट, मेंबरशिप, सुपर स्टिकर असे काही ऑप्शन असतात, तर तेही ऑप्शन येतात. आणि मोरचं काय, जे फुल मॉनिटायझेशन 4000ला निर्माण होतं. तुम्हाला मला ईमेलचं तर मला तर काही ईमेल वगैरे आला नव्हता, कारण माझं फक्त ध्यान YT स्टुडिओमध्येच होतं. कधी माझं एकदा 4000 वॉच टाईम कंप्लीट होतो आहे, कधी माझं म्हणजे सगळं असं कंप्लीट होतं आहे, आणि कधी मला सगळ्या गोष्टी म्हणजे मॉनिटायझेशन माझं एकदा संपले की विषय झाला, नंतर मला डॉलर पूर्ण करते, तर असं एक माझा विषय झाला होता. तर जीमेलचं तर म्हणजे मला तर आला नव्हता जीमेल. मी डायरेक्ट 4000 वॉच टाईम म्हणजे फुल मॉनिटाईज झाल्यानंतर मी स्वतः गोष्टी ॲप्लाय केल्या होत्या YT स्टुडिओमधून. आणि तिथं ॲप्लाय करण्यासाठी मोहरं सगळे पर्याय येतात तुम्हाला, आणि मी तुम्हाला मोहरच्या ब्लॉगिंगमध्ये दाखवेन की नंतर तिथं कसं येतं तुम्हाला मोहरं, की बाबा फुल मॉनिटाईज झाल्यानंतर किती काय ऑप्शन येतात, काय करायचं, ते मी नक्की मोहरच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. पण जीमेल असं काही मला आला नव्हता. 4000 वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतर मी स्वतःच काही गोष्टी सगळ्या अप्लाय केलेल्या होत्या. आणि गुगल ॲडसन्स एक आपल्याला स्वतः तयार करावा लागतो गुगलमध्ये. तेही तुम्ही बाकीचेही मोठमोठे व्हिडिओ बनलेले आहेत, त्यामध्येही तुम्ही पूर्ण अशी माहिती बघू शकता की गुगल ॲडसन्स कसा तयार करायचा, काय नाही, ते तुम्हाला तिथेही समजून जाईल. आणि तुम्हाला वाटतं की कसं समजेल असेल. आणि लाईव्ह ही ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह करता, लाईव्हचं कसं झालं आहे माहिती आहे का तुमचं, ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह घेता आणि लाईव्ह पब्लिक करता त्यावेळेस लाईव्ह सुटत नाही असं एक तुमचं मत आहे. म्हणजे बाबा लगेच अपलोड होत नाही असं तुम्हाला वाटतं, पण ती लाईव्ह अपलोड झालेली असते. तुमच्या मोबाईलमध्ये पुरेसा डाटा नसल्यामुळे ती लाईव्ह लवकरात लवकर म्हणजे अपलोड होत नाही. त्याला पूर्ण 24 तास लागते. 24 तासांनी ती लाईव्ह अपलोड होते. आणि जर छोटीशी लाईव्ह असेल तर ती एका दुपारपर्यंत लाईव्ह ती अपलोड होऊन जाते. 1 तासाची जरी लाईव्ह असली तरी ते दुसऱ्या दिवशी अपलोड होते. आणि खूप जणांचं असं एक मत आहे की आमची लाईव्ह पेंडिंगच राहिली. म्हणजे पेंडिंग म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ती अपलोड नाही झाली, ती सगळ्यांना दिसते. ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह घेता आणि अपलोड करता ती सगळ्यांना दिसते. पब्लिक केल्यानंतर सगळ्यांना दिसते, पण तिथं तुम्हाला येतं ना की बाबा अपलोड नाही झालं म्हणून, अपलोड प्रोसेसिंग असं दाखवतं. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की नाही झाली, पण ती तुमची प्रोसेस चालू असते त्यात. पण हे सगळ्या जगाला दिसते तुमची ती लाईव्ह, असं फक्त तुम्हाला दिसतं ना, का तर तिथं पुरेसा डाटा नसतो त्याच्यामुळे. आणि पब्लिकचं ऑप्शन तिथंच आहे यूट्यूबमध्ये. मी तुम्हाला YT स्टुडिओमध्ये सुद्धा काल दाखवलेलं आहे. YT स्टुडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की नेमकं कसं करायचं कसं नाही, पण ते तुम्हाला यूट्यूबच्या सुद्धा माध्यमातून करता येतं. तिथं तुम्हाला पेन्सिल जे सिम्बॉल असतं ना, म्हणजे जे तुम्ही लाईव्ह अपलोड केलेले असतात तिथंच 3 डॉट असतात. तिथं 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर जे पेन्सिलचं चिन्ह असतं ना त्याच्यावर क्लिक केलं ना, तिथं पब्लिक, अनपब्लिक, पुन्हा प्रायव्हेट असे काय 2-3 ऑप्शन असतात. तिथून तुम्हाला हे सगळं करता येतं. फक्त तुम्हाला चेक करायचं आहे. एखादे दुसरे व्हिडिओ बघून दुसऱ्यांचे तुम्ही काही गोष्टी चेक करू शकता, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की बाबा कसं अपलोड करायचं. आणि खूप काही प्रश्न आहेत की बाबा कॉपीराईट पडलं कसं काढायचं. खूप काही सारे मला कॉपीराईट स्ट्रीक असं काय म्हणजे स्ट्रीम काढता येत नाही ते. पण मला जो येतो तो फक्त गाण्याचा येतो, म्हणजे तेवढंच येतो बरं का. मला फक्त जर गाण्याचा आवाज येऊ द्यायचा नाही लाईव्हमध्ये, किंवा लहान लेकरं येऊ द्यायची नाहीत लाईव्हमध्ये. मी आता ही थोडक्यात माहिती देते, कारण माझ्याकडे आता सध्या दुसरा काही मोबाईल नाही, त्याच्यामुळे मी थोडक्यात माहिती देते. तुम्हाला वाटतं की लाईव्हमध्ये तुमचं एक मत ठरलं की बाबा मोठी माणसं माझ्याशिवाय दुसऱ्यांनी माझ्या मोबाईलमध्ये लाईव्ह घेतली तर चालेल का? हो चालेल, फक्त लहान लेकरं येऊ द्यायची नाहीत अजिबात.
आम्ही पण खूप काही गोष्टीतून गेलेलो आहोत. आमच्या पण खूप काही गोष्टी सहजासहजी झालेल्या नाहीत जसं की तुम्हाला वाटतं. पण हे जे तुमचे सगळ्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत की बाबा हे कसं करायचं, ते कसं करायचं, प्रत्येक गोष्टीचा अलग अलग मला व्हिडिओ बनावं लागेल. पण मी आता एक कॉमनच व्हिडिओ बनवते. मी लवकरात लवकर सगळ्यांची उत्तरं देत जाईन. म्हणजे कसं होतं, कमेंटमध्ये सगळ्यांचे उत्तर देणं खूप मुश्किल असतं. पण मी असा प्रत्येक गोष्टीचा एक एक व्हिडिओ टाकण्यासाठी बघेन इथून मोरं. कारण खूप मुश्किल आहे माझ्यासाठी ही गोष्ट, लाँग व्हिडिओ बनवणं. ह्याची एडिटिंग वगैरे मला काय, मी VN ॲप वापरते पण त्याची एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी मी अजूनही केलेल्या नाहीत, अजिबात केलेल्या नाहीत. माझा एवढा मोठा चॅनल बनला आहे एवढंच खरं. आणि सगळ्यांचे खूप प्रश्न आहेत, खूप म्हणजे खूप मर्यादेच्या बाहेर प्रश्न आहेत. आमचे सबस्क्रायबर्स वाढत नाहीत, सबस्क्राईब वाढण्यासाठी काय करायचं. सबस्क्राईब मोड ही हा ऑप्शन आहे, चालू ठेवा. सबस्क्राईब मोड ऑप्शन चालू ठेवल्याने ही सबस्क्राईब वाढतात. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ काढायचं, कधीही सोडायचं नाही. जो कंटेंट, जर तुम्ही हिंदी गाण्याचा कंटेंट ठेवला तर हिंदी गाण्याचा, जर कॉमेडी व्हिडिओ ठेवला तर कायम तोच कंटेंट ठेवा. मराठी गाणी आहेत तर मराठी कंटेंट, तुम्ही फक्त हे कंटेंट ठेवा. तुमचा जर चॅनल तुम्हाला मॉनिटाईज लवकरात लवकर करायचं असेल तर जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ आणि जी हेडलाईन आहे महत्त्वाची, म्हणजे जर तुम्ही जी हेडलाईन टाकताय त्या हेडलाईनला बघून पब्लिक तुमचा अख्खा मोठा ते व्हिडिओ बघू शकतात. मला फक्त एवढं सांगायचं आहे. हेडलाईन पण खूप महत्त्वाची आहे आणि माहिती देणंही त्यात खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप जणांचे सबस्क्राईब वाढत नाहीत, तर मेहनतीशिवाय काहीच होत नाही. सबस्क्राईब वाढवण्यासाठी फक्त सबस्क्राईब मोड एक आहे ऑप्शन चालू करायचा. पण असं नाही की बाबा लगेचच पटपट वाढतात, असं काहीही नाही. तिथं मेहनतच असते आणि मेहनतीशिवाय काहीच होत नाही. आणि चॅनल मॉनिटाईज म्हटलं तर फक्त लाईव्ह घ्यायचं. तुम्हाला जर लाँग व्हिडिओ जमत नाही, त्यात काय बोलायचं हेच समजत नाही, लाँग व्हिडिओमध्ये खरंच काय बोलावं असं समजत नाही. मी ही 4-5 वेळेस ही आता जे मी व्हिडिओ बनवते तो सुद्धा 2-3 वेळेस बंद केला आहे, चालू केला आहे, मगच एवढा व्हिडिओ बनलेला आहे माझा. पण लाईव्ह जास्तीत जास्त घ्या. एकच वेळ ठेवा तुमच्या लाईव्हची, 1 तास घ्या लाईव्ह, 1 तास घ्या किंवा टायमिंग एकच ठेवा. पण हां, तुमच्या मर्जीवर हे असतं किती वेळ लाईव्ह घ्यायची, किती वेळ नाही. आणि तुम्ही तुमचं एक शेड्यूल ठरवा, बाबा मी ह्या टायमिंगला लाईव्ह घेतो आणि शॉर्ट व्हिडिओ एकाच टायमिंगवर अपलोड करा. आणि 3ही कंटेंट ठेवायचे, लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह, हे 3ही गोष्टी सोडायच्या. असं नाही की बाबा शॉर्ट व्हिडिओनेच आणि लाईव्हनेच होतं मॉनिटाईज म्हणून फक्त ह्याच 2 गोष्टी करायच्या, असं नाही. शॉर्ट व्हिडिओने सुद्धा तुम्हाला मोहरं खूप उपयोगाला येतात. कारण ते ना डॉलर जमा होण्यासाठी सुद्धा शॉर्ट व्हिडिओ खूप चांगली एक, म्हणजे तुम्हाला एक चांगलं हे भेटणार कंटिन्यू. त्याचे जर व्ह्यूज आता चांगले येत असतील तर नंतरनं सुद्धा चांगले व्ह्यूज येणार आणि तुम्हाला सबस्क्राईब पण वाढतील शॉर्ट व्हिडिओने. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही कंटेंट असा सोडू नका. आणि मला वाटतं ह्यामध्ये मला जास्तीत जास्त काय प्रश्नाची उत्तरं देता येत नाही. जर माझ्यापाशी दुसरा मोबाईल असता तर मग मी तुम्हाला काहीतरी दाखवलं असतं, बाबा हे असं असतं, हे तसं असतं म्हणून. पण ते माझ्यापाशी मोबाईल नसल्यामुळे मला काय तुम्हाला जास्त माहिती देता येणार नाही. आणि जेवढी माझ्याकडून देता येईल ते तुम्ही समजून घ्या. कारण कसं असतं की आपण जेव्हा चॅनल ओपन करतो आपल्याला सांगण्यासाठी कोणीच नसतं, शेजापाजारी नसतात ना, आपल्या दुसऱ्या कुणी चालू केलेलं नसतं आणि ज्याला येतं ते तर काय सांगतच नाही, असंही असतं. त्याच्यामुळे कसं आहे, काय व्हिडिओ बघूनच आपण मोहरं जातो आणि कुठे ना कुठे आपल्याला वाटते की आपलं काय होतच नाही. ह्या गोष्टीवर नाही राहायचं, सगळं करायचं, सगळंच करत बसायचं. का तर होत नाही म्हणून बसलं की ते काहीच होत नाही. असं माझ्याबरोबर नाही झालं, कारण मला थोडीफार साथ भेटली होती यूट्यूबकडून. कारण माझी मेहनत काय कमी नव्हती. माझं टायमिंग, मी कधीच 1 दिवसाआड 2 दिवसाआड व्हिडिओ कधीच अपलोड केलेला नाही, दररोजच्या दररोज. आता माझ्याकडून मागं मोरं होत असेल पण मला नाही फरक पडत त्यांनी. कारण कसं आहे माहिती आहे का, माझे सबस्क्राईब वाढल्यात, ते तुम्हाला तर माहिती आहे, सबस्क्राईब वाढल्यात आणि म्हणजे माझा मॉनिटाईज झालेला आहे पहिला, त्याच्यामुळे मला काय खऱ्यानंच फरक पडत नाही आत्ता सध्या तरी. त्याच्यामुळं सुरुवात ही खूप महत्त्वाची आहे. सुरुवातीलाच तुम्ही कसं करता, 1 दिवसाआड व्हिडिओ टाकता, 2 दिवसाला टाकता, मला काम आहे, मला असं आहे तसं आहे. थोडा किती वेळ द्यायचा आहे तुम्हाला, किती शॉर्ट व्हिडिओ काढायचे आहेत बाबा, एखादा व्हिडिओ बनवायचा आहे, ते बनवून तुम्हाला फक्त टाकायचं आहे ह्याच्यावरती. हां, आता खूप लोक म्हणतात की लय सोपं आहे ह्याच्यावर काम करणं. काम करूनही बघा किती सोपं आहे, हे एक समजून जाईल तुम्हाला. कारण खूप जण असतात की नावं ठेवतात, बाबा हे नाही सोपं, म्हणजे हे सोपं तर आहे, हे फक्त व्हिडिओ करायचे आणि पैसे कमवायचे. काही नाही, तुम्ही बघा एकदा करून, तुम्हालाही समजेल. कारण पूर्ण वाट लागते करता करता, पण यश काय लवकर हाती येत नाही. आणि ज्यावेळेस यश आलं
तर मग काय बोलायला मोकळेच लोक. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय, तुम्ही सगळे बघा, तुम्ही ह्याच्यामध्ये उतरूनही तुम्हाला समजून जाईल. पण यूट्यूब एक अशी गोष्ट आहे, जर मेहनत केली तर यूट्यूब स्वतः तुम्हाला मोहरून येतं. आणि जर तुम्ही मागं मोहरं सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्ही तसंच डाऊन राहणार आहे. फक्त एवढंच म्हणायचं आहे, 1 दिवसाला 2 दिवसाला 8 म्हणजे तुम्ही कसं करता, किती तर म्हणजे जसं चॅनल काढलं आहे ना, किती 50-60 सबस्क्राईब झाले, तुम्ही तेव्हापासूनच लाईव्ह चालू करा. बाबा माझा 1000 सबस्क्राईब झाले तर 9-10 महिने झालेत चॅनलला, तेव्हा नाही लाईव्ह घ्यायची का? तर काय फायदा आहे तेव्हा घेऊन? कारण चॅनल तुमचं तुम्ही सुरूपासूनच केलं असतं लाईव्ह तर मॉनिटाईज किती दिवसात होतं? 5-6 महिन्यात तर होऊन जातं. हे असं लांबवायची नाही कुठलीच गोष्ट. त्याच्यामुळे बघा, मी जे बोलते ते तुम्हाला पटत असेल तर करा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही माझी ब्लॉगिंग बघितली. चला मग सगळ्यांना बाय.